हिंगोली शहरातील शिवाजी महाविद्यालयामध्ये विज्ञान दिनाचे औचित्य साधून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना जे आहे ते विज्ञानाचे धडे दिले जातात. खरं तर या विद्यार्थ्यांचे जे आहेत ते शैक्षणिक सहल निघणार आहे. नेमका हा सगळा उपक्रम काय आहे ते आपण या शिक्षकांकडून जाणून घेऊया. सर, नेमका हा सगळा उपक्रम काय आहे? नमस्कार. जिल्हा परिषद शिक्षण विभाग हिंगोली आणि परभणी हिंगोली ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नामदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून आपण दरवर्षी 28 फेब्रुवारी म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दिवशी आपल्या हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील मुलांसाठी आपण 3 पातळीवर परीक्षा घेतली. शाळा पातळी, तालुका पातळी आणि जिल्हा पातळी. आज जिल्हा पातळीच्या प्रात्यक्षिक परीक्षेतून आपण 40 विद्यार्थी निवडणार आहोत आणि हे विद्यार्थी आयुका या आंतरराष्ट्रीय नावाजलेल्या खगोलशास्त्र संशोधन संस्थेला भेट देणार आहेत. या विद्यार्थ्यांना वैज्ञानिक जाणीव म्हणजे काय, त्यांना संशोधक कसं व्हायचं, शास्त्रज्ञांना भेटून त्यांच्यामध्ये जाणीव जागृती कशी निर्माण करायची, हा या सहलीचा मुख्य उद्देश आहे. काही विद्यार्थी आहेत आपल्यासोबत. खरं तर ह्या जो अभ्यासक्रम सुरू आहे आता विज्ञानाचा, काय विद्यार्थ्यांना फायदा होते, काय तुम्हाला शिकायला मिळते याच्यातून? आम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. आम्हाला आकाशातील ग्रहाविषयी, आपण यंत्रे कशी चालवतो त्या यंत्राविषयी माहिती मिळते. बरं. विज्ञानामध्ये जर आपली प्रगती झाली तर आपल्या देशाची प्रगती होऊ शकते. सर, यामध्ये जे जे निवडलेले विद्यार्थी आहेत त्यांना आयुकाला सिलेक्शन झालेले आहे. बरं, तुझं नाव काय, तुझी शाळा कुठली? माझं नाव जय सिद्धार्थ कांबळे आहे. मी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अंबाईतून बोलत आहे. बरं. खरं तर अगदी ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना विज्ञान माहीत व्हावं हाच हा उद्देश आहे. काही विद्यार्थी पण आहेत. काय सांगशील, शाळेचं नाव काय, कुठली, काय उपक्रम आहे? माझं नाव सना शेख रसूल. माझ्या शाळेचे नाव ZPCPS पिंपळदरी. आम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन याची जाणीव व्हावी म्हणून आम्हाला शाळेत केंद्र स्तरावर एक परीक्षा घेण्यात आली, पुन्हा तालुका स्तरावर परीक्षा घेण्यात आली आणि आता जिल्हा स्तरावर परीक्षेत आमचं सिलेक्शन झालं आहे. बरं. खरं तर या परीक्षेचा उद्देश काय आहे नेमका? विद्यार्थ्यांना वाव मिळण्यासाठी उद्देश आहे की अजून काय आहे नेमकं? हा प्रोग्राम तुम्ही हाती घेतलेला आहे. आपल्या देशातलं 2 नंबरची वेधशाळा लिगो आपल्या इथं हिंगोली जिल्ह्यात होते. याचा काय विद्यार्थ्यांना फायदा होतो? नेमका हा उद्देश काय आहे? खरं तर तोच उद्देश आहे सर. आपल्या जिल्ह्यामध्ये लायगोसारखी खूप मोठी वेधशाळा या ठिकाणी होत आहे आणि त्या वेधशाळेची जी मातृसंस्था आहे ती आहे आयुका पुणे आंतरराष्ट्रीय विज्ञान संस्था. तर या ठिकाणी आपल्या जिल्ह्यात जर एवढी मोठी संस्था होते, एवढं मोठं काम होते, तर आपल्या विद्यार्थ्यांना या मातृसंस्थेविषयी जाणीव असावी. हे काम कसं चालतं, हा प्रोजेक्ट नेमका कसा चालणार आहे आणि भविष्यात आपण त्या लायगोसाठी काही योगदान देऊ शकतो का, आणि आपले जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी लायगोसाठी योगदान द्यावं, हा आमचा विज्ञानप्रेमी शिक्षकांचा उद्देश आहे. आणि त्याच उद्देशानं आम्ही ही विज्ञानवारीची जी शैक्षणिक सहल आहे ही या ठिकाणी आम्ही काढलेली आहे. यावर्षी माननीय नामदार एकनाथभाई शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हेमंत पाटील साहेब यांनी या उपक्रमाचं सौजन्य घेतलेलं आहे. या उपक्रमासाठीचा आर्थिक भार उचललेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही जिल्ह्यातील 40 विद्यार्थी आयुका पुणे या ठिकाणी नेणार आहोत. बरं. एकूणच आता विद्यार्थ्यांना आपण धडे देतात, तर यामध्ये विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस म्हणून काय विद्यार्थ्याकडून आपण हे करताय? विद्यार्थ्याची प्रॅक्टिस बघा, खरं तर आम्ही एक अभ्यासक्रम या परीक्षेच्या अनुषंगानं, कारण ॲस्ट्रोफिजिक्स आहे, बायोलॉजी आहे, मॅथमॅटिक्स आहे, सर्वच विषयाचा एक अभ्यासक्रम ठराविक निश्चित केला होता आणि त्याची आम्ही मागच्या 2 महिन्यापासून हा सराव चालू आहे. कारण जी पहिली परीक्षा झाली ती 2 महिन्यापूर्वी झाली आणि तेव्हापासून या विद्यार्थ्यांचं यामध्ये पूर्ण लक्ष आहे आणि तेव्हापासून हे विद्यार्थी यामध्ये सराव करत आहेत. आणि आज तर आम्ही हिंगोली जिल्ह्याच्या इतिहासातली पहिली अशी नाविन्यपूर्ण परीक्षा घेतली, जी परीक्षा प्रात्यक्षिकावर आधारित होती. आज विद्यार्थ्यांनी स्वतः प्रात्यक्षिक केलेलं आहे आणि त्या प्रात्यक्षिकाचे रिझल्ट काढून या ठिकाणी हे केलेलं आहे. तर असा हा उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवलेला आहे. निश्चितच आपण बघतो की हिंगोली जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये जे आहेत ते या ठिकाणी विज्ञानाचे विद्यार्थ्यांना धडे दिले जावे, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना विज्ञान माहीत व्हावं यासाठी जो आहे हा उपक्रम राबविला जातोय. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार हेमंत पाटील यांच्या उपक्रमाकडून हा सगळा उपक्रम राबविला जातो आणि याच उपक्रमासाठी विविध शाळेतले शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, सहभागी झालेले आहेत. 28 तारखेला राष्ट्रीय विज्ञान दिन आहे आणि त्याच दिनाच्या निमित्तानं ही सहल जी आहे ते विद्यार्थ्यांची निघणार आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.